नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून राज्यात हालचालींना वेग आला आहे। लोकसभेतील यशानंतर महाविकास आघाडी पक्षाकडून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। त्यातही पुण्यात अधिकाधिक मतदारसंघ मिळवण्यासाठी सर्वच पक्ष जोर लावताना दिसत आहे। महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चा बांधणी सुरू असून पुण्यातील वडगावशेरी, हडपसर, कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी सेना नेते प्रयत्न करत आहे। यातच एक भाग म्हणून शिवसेना युवीटी पक्षाचे नेते नितीन भुजबळ यांनी नुकतेच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे। वडगावशेरी मतदारसंघ शिवसेनेला सोडावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे। याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की पुणे शहरामध्ये शिवसेनेचे 4 जागांची मागणी असून शिवसेनेला सन्मानपूर्वक किंमत कमी 2 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे। त्यातही वडगावशेरीमध्ये सेनेची ताकद असून 3 नगरसेवक व 5 माजी नगरसेवक आहेत। 2009च्या इलेक्शनला शिवसेनेला 37,000 मतांना मत मिळाले होते। तसेच 2014 साली शिवसेनेने इलेक्शन लढून वडगावशेरी मतदारसंघात 2 नंबरची 62,000 मते घेतली होती। त्यामुळे वडगावशेरीमध्ये शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात आहे हे आता वेगळे सांगायची गरज नाही। पुढे बोलताना ते म्हणाले, मागील निवडणुकीत 8ही मतदारसंघात भाजपाने 8 उमेदवारांना तिकीट देऊन शिवसेनेची कोंडी केली होती। त्याचा फटका भाजपाला हडपसर व वडगावशेरी मतदारसंघात बसला होता। त्यामुळे वडगावशेरीमध्ये राष्ट्रवादीचा व हडपसरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले। हा इतिहास पाहता यंदा शिवसेनेला पुणे शहर व जिल्ह्यामध्ये सन्मानपूर्वक जागा देण्यात यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपला मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।